नमस्कार मित्रहो, नमस्कार आणि कडक लातमध्ये आपलं स्वागत. आजच्या कडक लातमध्ये आपण कडक बात करणार आहोत मंगेश नारायणराव काळे यांच्याशी. सुरुवातीला त्यापूर्वी सांगतो की मी आजच्या या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत कवितेविषयी, आपण बोलणार आहोत साहित्य व्यवहाराविषयी, आपण बोलणार आहोत चित्रकलेबद्दल आणि आपल्यासोबत आहेत मंगेश नारायणराव काळे. मित्रहो, मंगेश नारायणराव काळे हे मराठीतले महत्त्वाचे कवी आहेत, चित्रकार आहेत आणि संपादक आहेत. मंगेश नारायण काळे यांच्या कविता म्हणजे शक्तिपाताचं सूत्र, नाळ तुटल्या प्रथम पुरुषाचे दृष्टांत आणि मायावी तहरीर हे 3 महत्त्वाचे कविता संग्रह आहेत. आणि त्यांच्या मायावी तहरीरला गेल्या वर्षी राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि निमित्त असं की मंगेश काळे यांना आता राष्ट्रीय टागोर चित्रकलेसाठीचा पुरस्कार मिळाला आहे आणि त्यासोबतच राजेश्वरी हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील सरांना मिळाला आहे. आणि हे दोन्ही पुरस्कार सरांना चित्रासाठी मिळालेले आहेत. सरांच्या कविता जेवढ्या वेगळ्या धाटणीच्या आहेत तेवढेच सरांचे चित्र देखील वेगळे आहेत. आणि आज आपण चित्राबद्दल, कवितेबद्दल बोलणार आहोत. खेळ या मासिकाबद्दल बोलणार आहोत. सर त्याचे संपादक आहेत. सरांनी घेतलेल्या आजवरच्या वेगवेगळ्या संपादकीयच्या त्यांच्या भूमिका याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. काळे सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार सर, सुरुवातीला मला तुम्हाला विचारायचं की आम्ही जेव्हा वाचतो की काहीतरी नवोदत्तरी आहे असं मला जेव्हा जाणवतं साहित्याबद्दल वाचत असताना की नवोदत्तरी लिहिण्याबद्दलचं आहे, कवींबद्दलचं आहे, भूमिकेबद्दलचं आहे. तर नवोदत्तरी ही संकल्पना आम्हाला तुमच्याकडून जायची, ही नेमकी काय आहे, कुठून आलेली? खरं म्हणजे याला 2-3 बाजू आहेत. म्हणजे एक तर कसं होतं की ज्यावेळेस ही नवोदत्तर संकल्पना स्वीकारावी असं म्हणजे व्यक्तिशः माझ्या डोक्यात विचार आला, तर त्याला एक अर्थात फार मोठी हिस्ट्री पण आहे. म्हणजे आम्ही शब्दवेध नावाचा एक अनियतकालिक काही मित्र म्हणून काढायचो. आणि आम्हाला असं समविचारी लोकांना असं वाटलं की आपण जे लिहितो आहे ते आणि सध्या जे लिहिलं जात आहे याच्यामध्ये एक मोठी तफावत आहे. मग काय तफावत आहे? तर एकतर आमची जी सांगण्याची तऱ्हा आम्ही शोधतो आहे किंवा सांगतो आहे आणि त्यांचं जे काही सांगतायत त्यांची जी भाषा आहे, असं वाटतं की ती आम्ही रिलेट होत नव्हतो. मग आम्ही रिलेट कोणाशी होत होतो? तर त्या काळात दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, नामदेव ढसाळ, मनोरोग, तुलसी परब, तर हे ज्यांना 60ोत्तरी पिढी म्हणून मराठीमध्ये ओळखलं जातं, या कवींची कविता आम्हाला आमची वाटत होती. ना की अगोदर पाटगावकर असतील, बापट असतील किंवा अगदी नंतर दशकातले कवी असतील. त्यामुळे असं वाटलं की एक जो सेन्स आहे भाषेचा, त्यांच्या सांगण्याचा तरा आहे, हा कुठेतरी आम्हाला जवळचा आहे. ती आमची कविता आहे, ती आमच्या संवेदनशीलतेशी जुळणारी आहे. तर मग आपण आता जे करणार आहोत, आपण जे सांगणार आहोत, तर त्याला कुठल्या पॅटर्नीत बसायचं? तर माझं स्वतःची एक व्यक्ती म्हणून किंवा कवी म्हणून धारणा अशी आहे की कोणत्याही कलेचा विचार हा काळाच्या चौकटीत केला पाहिजे. कारण जर तुम्ही काळ ही संकल्पना मूल्यमापनाच्या संदर्भात घेतली नाही तर गोंधळ असा होऊ शकतो की एका काळामध्ये एक 70 वर्षाचे लेखक, कवी, चित्रकार, संगीतकार काम करत असतात. तसा एक 20ला तरुण किंवा कलावंत जो असेल, तो सर्जक जो असेल, तो पण काम करत असतो. पण यांच्या प्रेरणा वेगवेगळ्या असतात, यांचे इन्स्पायरेशन वेगळे असतात, यांच्या धारणा वेगवेगळ्या असतात. मग या लोकांना सगळं तुम्ही एकाच फ्रेममध्ये कसं टाकणार? म्हणजे समजा ज्या काळात दिलीप चित्रे लिहित होते त्या काळात मी लिहित होतो, ज्या काळात नामदेव ढसाळ लिहित होते, म्हणून माझ्या आणि त्यांची कविता याचं तुम्ही मूल्यमापन कसं करणार? कारण त्या लोकांनी अगोदर स्वतःला एस्टॅब्लिश केलेलं आहे, स्वतःला सिद्ध केलेलं आहे. पण जर मी एखादी नवीन कवी असेल, म्हणून मी मित्रांसमोर अशी संकल्पना मांडली की आपण हा सगळा जो कालखंड आहे, विशेषतः नवोदत्तर संकल्पना का, तर जागतिकीकरणाची सुरुवात या काळात 90 नंतर झालेली असल्यामुळे आपण आपल्या कवितेला, या सगळ्याला एक नवोदत्तर संकल्पनेतून पाहू, असा एक अट्टहास मी मित्रांसमोर मांडला. आणि त्या चर्चेतून असं ठरलं की आपण आपल्या कवितेला, म्हणजे ज्या लोकांना एक नवोदत्तर कविता म्हणावी का. सुरुवातीला ह्या संकल्पनेला माझ्याजवळ सगळ्याच मित्रांनी जवळजवळ विरोध केला. म्हणजे आमचा जो एक शब्दवेध ग्रुप होता किंवा अभिधानंतरचा एक ग्रुप होता, तर अनेकांना असं वाटत होतं की ही संकल्पना बरोबर नाही, किंवा तिळव्याची एक वेगळीच भूमिका होती, श्रीधर तिळवेची. मग त्यामुळे मी असं ठरवलं की आपण याच्यावरच एक अंक करावा शब्दवेधचा. तर मग आम्ही शब्दवेध जे आमचं एक नियतकालिक होतं त्याचा नवोदत्तर कविता विशेष अंक असा आम्ही एक अंक प्लॅन केला. आणि
त्या अंकात आम्ही असं ठरवलं की नवोदत्तर कवी कोणाला म्हणावं. म्हणून मग आम्ही त्या काळातले जे काही आमचे मित्रपरिवारातले होते, जे लिहिणारे होते, त्यातले एक दोन नावं नंतर कवी जास्त झालीत, पण त्या कवींना मग आम्ही नवोदत्तर कवी म्हणून एक अंक छापला. आणि तिथून मग कुठेतरी एक नवोदत्तर ही संकल्पना हळूहळू काही लोकांनी स्वीकारली, काही नाकारली. पण बेसिक त्याच्यामागचं हे होतं की या काळात लिहिणारे कवी, जागतिकीकरणोत्तर काळात लिहिणारे कवी किंवा जागतिकीकरणाचा जो काही तुमच्यावर भाषिक इम्पॅक्ट पडला, तुमच्या जगण्यामध्ये जी काही एक वेग आला, किंवा ज्याला आपण असं म्हणतो की मानवी शकलीकरणाचा जो एक वेग आलेला आहे, तुमची संवेदनशीलताच सगळी दुभंगलेली आहे, अशा काळामध्ये तुम्हाला रिॲक्ट करण्यासाठीचा एक प्रदेश म्हणून नवोदत्तर. बरं. पण जेव्हा तुम्ही असं म्हणता किंवा असं नवोदत्तरी एक तुम्ही सुरू केलं नंतरचा, पण साठोत्तरी जेव्हा पाहतो, कविता असेल, त्यांचा प्रभाव असेल साठोत्तरीचा, त्यांची बंडखोरी असेल, तुम्ही नवोदत्तरी वेगळी केली, मग त्याच्यानंतर तुमचे उद्देश पूर्ण झालेत का नवोदत्तरीचे? नाही, म्हणजे याच्यामध्ये कसं असतं की संकल्पनात्मक पातळीवर एखादा गोष्ट चर्चा करणे गोष्ट वेगळी आहे. पण जर तुम्हाला एखाद्या पिढीतनी काय घडावं किंवा पिढीकडून काय घडावं हे व्यक्ती म्हणून कोणी एकटा नाही ठरवू शकत. कारण मी फार तर मी कशी कविता लिहावी किंवा माझ्या कवितेत मी काय प्रयोग करावेत, मी भाषेच्या अंगाने काय काम करावं, किंवा एकूणच जगभरातली कविता माझ्यासमोर असताना मी माझी कविता कुठे उभी करावी, हा प्रश्न मी फार तर माझ्या अखत्यारीतला आहे. पण एखाद्या पिढी घडवणं किंवा पिढी ठरवणं हे आपलं कुठल्याही सर्जकाचं काम नसतं किंवा पॉसिबलच नाही आहे. हे नंतरच्या काळात अर्थात कवी एखादी घटना घडून गेल्यानंतर 1-2 दशकानंतर 3 दशकानंतर ते मूल्यमापन व्हायला लागतं. मला वाटतं अजूनही ते पुरेसं मूल्यमापन झालेलं नाही. म्हणजे आता आम्ही लिहित होतो तो कालखंड 90चा कालखंड होता. आज आपण 2020 ओलांडतोय, म्हणजे आय थिंक 30 वर्ष गेली. त्यामुळे आता तरी मूल्यमापन त्याचं व्हायला पाहिजे होतं, पण तसं काही मूल्यमापन झालेलं फारसं दिसत नाही. त्याच्यामुळे मला म्हणजे याच्या अंगाने की नेमकं नवोदत्तरीचं काय मूल्यमापन झालं हे मला माहिती नाही, पण एक व्यक्ती म्हणून, एक कवी म्हणून किंवा या कालखंडातला एक साक्षीदार म्हणून मी असं म्हणेल की नवोदत्तर कवितेनं नक्कीच काहीतरी मराठी कवितेची जी एक प्रदीर्घ परंपरा आहे त्या साठोत्तरी नंतरच्या कालखंडामध्ये एक दस्तक नक्कीच दिलेली आहे. काळे सर, मी आता सुरुवातीलाच सांगितलं की आता तुम्हाला नुकतेच 2 पुरस्कार मिळाले, एक राष्ट्रीय, एक आंतरराष्ट्रीय, त्या 1 वर्षापूर्वी राज्य शासनाचा पुरस्कार देखील मिळाला आहे. इतक्या वर्षांपासून तुम्ही लिहित आहेत, मी पण आता काही वर्षापासून वाचतोय तुमचं, काही वाचलं नाही, काही वाचलंय. आता पुरस्कार मिळत आहेत, असं वाटतं का तुम्हाला की मधल्या काळात मला दुर्लक्ष केलं किंवा तुम्हाला डावललं गेलं पुरस्कारांच्या बाबतीत? खरं म्हणजे मला असं आता वाटायला लागलं की बरं झालं त्यावेळेस मिळाले नाहीत. म्हणजे त्या काळात वाटायचं की अतिशय म्हणजे माझ्या बरोबरच्या अतिशय सामान्य लोकांना ती सगळी पुरस्कार गेलेली होती. पण मला माझे एक सिनियर मित्र नेहमी म्हणायचे की पुरस्कार मिळू नयेत, कारण पुरस्कार मिळाल्यानंतर आपण कुठेतरी आत्मसंतुष्ट होतो, आणि आत्मसंतुष्टी कुठल्याही क्षेत्रामध्ये, कलेच्या क्षेत्रामध्ये, तशी धोकादायक गोष्ट आहे. आणि पुन्हा काय होतं की एकदा तुम्हाला त्या गोष्टीची एक सराव झाला की आपल्या मराठवाड्या भाषेत चटक लागली असं म्हटलं की मग तुम्ही लिहिणं कमी आणि तुम्ही ते सगळ्या क्लुप्त्यांच्या मागे लागतात, पुन्हा तडजोडी येतात, तुम्हाला कोणाला तरी खुश ठेवावं लागतं. अशा अनेक गोष्टी आहेत, कारण ही व्यवस्था आहे. म्हणजे सगळेच पुरस्कार वाईट आहे असं नाही. कारण मी स्वतः माझा अनुभव असा आहे की अगदी मायावी तहरीरचं पुस्तक शासनाला पाठवावं लागतं, अर्थात तेही प्रकाशकाला. तेवढं एक पुस्तक सोडलं तर मला नाही वाटत की मी कुठल्या पुरस्कारासाठी आजपर्यंत कुठलं पुस्तक पाठवलेलं आहे. त्यामुळे मला महाराष्ट्र फाउंडेशन मिळालं असेल किंवा यशवंतराव चव्हाण कराड पुरस्कार मिळाला असेल, तर बरेच पुरस्कार मिळाले. तर ते मी काही मागून मिळाले असं नाही. फक्त प्रश्न असा असतो की तुम्हाला कोणत्या वयात मिळाले, तर ते मला ते थोडं उशिरा मिळाले. पण इट्स ओके. मिळाले म्हणून आनंदही आहे, आणि नाही मिळाले असतं काही फार दुःख असण्याचं कारण नव्हतं. कारण पुरस्काराला एक विशिष्ट महत्त्व असतं, तेवढंच द्यावं. त्यात फार लेखकाने गुंतू नये, मी या मताचा आहे. नाही, पण जेव्हा आम्ही पाहतो, मी वाचत आलोय तुमची खेळमधली संपादकीय म्हणून भूमिका, तुम्ही त्यातून थेट पंगे घेता बऱ्याचदा. अच्छा, हां हां. तर अशा मोठमोठ्या व्यक्तींशी, ज्याला जे साहित्यातले मोठे आहेत किंवा मानतात, त्या लोकांशी पंगा घेतल्यामुळे कदाचित वेळ गेला असं वाटतं का तुम्हाला? नाही, तसं जर म्हणजे काय म्हणू शकतो असं की बऱ्याचदा म्हणजे मला तर नाही वाटत, पण बऱ्याचदा लोक असं म्हणतात, म्हणजे बरेचसे सिनियर कवी लेखक मला म्हणतात की तू या लोकांशी पंगे घेतले नसते तर कदाचित तुला अकादमी मिळालं असतं आतापर्यंत किंवा अमकं मिळालं असतं. पण इट्स ओके. ते मला वाटतं तो काही फार इम्पॉर्टंट भाग नाही आहे. प्रश्न मी पंगे घेत नाही आहे, मी फक्त बोलतो
की जे कुणीतरी बोलायला पाहिजे होतं. कारण कसं असतं की लेखक हा सतत व्यवस्थेच्या विरुद्ध उभा असला पाहिजे. लेखकाचं काम व्यवस्थेसोबत असणं नाही आहे. कुठल्याही सर्जकाचं काम व्यवस्थेसोबत असणं नाही आहे. हे मी जगभरातलं वाचल्यानंतर मला जेव्हा लक्षात आलं की मी लेखक म्हणून माझी भूमिका काय असेल, तर जिथं चूक आहे त्यात चुकलं चूक म्हणणं, मग ते कुणाचं असो. आता उदाहरणार्थ मी नेमाडे सरांवर टीका केलेली आहे, मी अशोक शहाणेंवर टीका केलेली आहे, अनेकांवर केलेली मी टीका, हरी नरकेंवर केलेली आहे, पठारे सरांवर केलेली आहे. तर हे सगळे माझे चांगले मित्र आहेत. म्हणजे अगदी अशोक शहाणेंच्या घरी मी अनेकदा जातो, ते मला अगदी मुलासारखं मानतात. नेमाडे सर माझ्याकडे अनेकदा आलेत, ते अगदी मुलासारखं मानतात. प्रश्न किंवा ठाले पाटील सरांवरही मी एकदा महाबळेश्वरच्या संमेलनानंतर टीका केली होती. मुद्दा असा आहे की कुणाचं काही वाईट करण्याच्या हेतूने किंवा कुणाला डॉमिनेट करण्याच्या हेतूने टीका केलेली नाही. पण जिथं मला असं 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 वाटलं की सदर्भ लेखकाने की सदर्भ व्यक्तीने कुठेतरी कॉम्प्रोमाइज केलेले आहेत, कुठेतरी चुकीची भूमिका घेतली आणि ज्या भूमिकेमुळे आपल्या एकूणच वाङ्मयीन याच्यामध्ये एक प्रकारचं गढूळ वातावरण तयार झालं आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी नेमाडे सरांवर का टीका केली, तर मला असं लक्षात आलं की त्यांनी एक विशिष्ट कंपू तयार केला आणि मग विशिष्ट प्रकारच्या अगदी सामान्य दर्जाच्या लेखकांना सातत्याने पुढे आणलं. तर मला असं प्रश्न पडायचा की या महत्त्वाचा लेखक सोडून याला का दिलं जातं आहे, किंवा एकूणच त्यांच्या वाङ्मयीन भूमिका. म्हणजे मला ते माझे खरं तर आवडते कवी आहेत, मला त्यांच्या कादंबऱ्या फारशा आवडत नाहीत, पण कवी म्हणून मात्र माझ्या जे काही भारतभरातले कवी मला आवडतात ते महत्त्वाचे आहेत. पण मला असं वाटलं की एकूणच त्यांचं सगळं वाङ्मयीन राजकारण हे सत्तेसाठीचं आहे, मग मी काय बोलू नये. आता प्रश्न असा आहे की मी नेमाडे सरांवर टीका केली म्हणजे जर मला एखादा पुरस्कार मिळाला नसेल तर चूक आहे, नाही मिळाला तर काय फरक पडतो. म्हणजे आपल्या वैयक्तिक आयुष्यात पुरस्काराने असं काय फरक पडतो असतो की थोडा वेळ, आणि तसं मिळत नाही म्हटलं तर मला असं वाटतं भरपूर मिळाले, तसे 10-12 पुरस्कार झालेत. म्हणजे विरोध करून जर इतके मिळत असतील तर मग काय, विरोध करणं चांगलीच गोष्ट आहे ना. बरं काळे सर, पण त्यालाच लागून विचारायचं की संपादकीय मधली तुमची जी भाषा असते ती अतिशय उग्र आहे असं म्हटलं जातं. तुम्ही तुच्छतावादी आहात असाही आरोप होतो तुमच्यावर, ते कारण असेल? नाही, मला असं वाटतं की तुम्ही ती वाचा आणि ती जी भाषा आहे ती अगदी मराठी प्रमाण भाषा आहे. अगदी त्यात मी असं म्हणेल की मराठी भाषेच्या जुन्या रूपाचा तिथं मी वापर केलेला आहे. मुद्दा ती उग्र का वाटते, तर एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही परखडपणे सांगता तर तिचा ध्वनी तसाच येणार ना. म्हणजे मला जर एखादी गोष्ट स्पष्टपणे म्हणायचं आहे, पण मला असं काही एखाद्या उग्रपणे व्यक्त व्हायचं होतं, कदाचित ती माझी पद्धत असेल, माझा स्वभाव असेल. म्हणजे कुठलीही गोष्ट अगदी पोटतिडकीने सांगणे किंवा माझ्याविषयी सगळेच म्हणतात की तू अटॅकिंग वागतो, तर तो स्वभावाचा भाग असेल. पण तिथं कुणाचा उपमर्द करणे किंवा अवमान करणे असं नाही, मुळीच नाही. ती माझी रोजमर्राची भाषा आहे. म्हणजे पुस्तकांसाठी वेगळी भाषा आणि याच्यासाठी अशी भाषा नाही. व्यक्तीच्या आयुष्यात जे लोक मला ओळखतात त्यांना माहिती आहे की मी बोलताना सुद्धा अशीच भाषा वापरतो. ती जर चूक वाटत असेल तर त्याला आता काही इलाज नाही. आणि राहिला प्रश्न तुच्छतावादी, तर तो अतिशय चुकीचा समज आहे. मी मुळीच तुच्छतावादी नाही. उलट मला असं वाटतं की मी अनेक लोकांशी बोलताना वागताना फार सामंजस्याने वागलो आहे. तुच्छतावादी केव्हा होतो माणूस, की जेव्हा सांगूनही समोरच्याला फरक पडत नसेल. किंवा अजून तुम्ही 2च आरोप सांगितले, अजून असा एक आरोप केला जातो की मी म्हणजे अनेक कवी लेखकांना म्हणजे मारलेलं आहे किंवा अटॅक केलेला आहे. हे पण अफवा तुम्ही ऐकले असतील, नसेल तर ती मी सांगतो. तर हे का घडतं मुळामध्ये, की एखादी व्यक्ती एखादी गोष्ट समजून घ्यायलाच तयार नसेल आणि तुम्हाला अतिशय वाईट पद्धतीने तुमच्याविषयी चुकीच्या पद्धतीत वागत असेल, तर त्याला भाऊदादा करून तुम्ही किती वेळा सांगणार? एकदा सांगणार, दोनदा सांगणार, तीनदा. शेवटी असं म्हटलं जातं की ज्याला जी भाषा समजते त्या भाषेत बोलावं. तर मला नाही वाटत की माझ्या कुठल्याही भाषेमध्ये कुणाचा उपमर्द झालेला आहे किंवा कुणाचा अवमान झालेला आहे. त्यावेळी त्याच भाषेत सांगणं योग्य होतं आणि ते योग्य आहे असं मला आजही वाटतं. बरं काळे सर, मला तुमच्या एक संपादक म्हणून खेळमधल्या अनुवादाबद्दलचा प्रश्न विचारायचा आहे. जी. जगभरातल्या लेखकांच्या भूमिका असतील, कवींच्या भूमिका असतील, कविता असतील, त्यांचं लेखन असेल, आपण अनुवादाच्या माध्यमातून खेळमध्ये सातत्यानं मांडत आला आहात. जी. अनुवादाचा जेव्हा उल्लेख आपण तसं करतो, जगभरातलं तर मराठीत आलंय, पण मराठीतलं जातंय का बाहेर तेवढ्या तुलनेत? नाही जात ना. म्हणजे या प्रश्नात दोन प्रश्न आहेत तुमचे. तर मुळामध्ये मला एक वाचक म्हणून असं वाटतं की आपल्याकडे
आपण बाहेरचं खूप आणतो, म्हणजे हिंदीच्या तुलनेत तसं कमीच आणतो, पण तरीसुद्धा मराठीत बऱ्यापैकी काही अनुवाद इतर भाषेतून झालेले आहेत, हिंदीतून फार झालेले आहेत. खरं म्हणजे हिंदीतून अनुवाद होण्याची काय कारणं होती मला कळलं नाही, कारण आपल्या दोन्ही भाषा तशा पॅरलल आहेत. पण तरी आपल्या काही अनुवादकांचं हिंदी प्रेम अतिशय असल्यामुळे हिंदीत जास्त झालेलं आहे, मराठीत आलं आहे. पण मराठीतून हिंदीत किती गेलं तर फार मोजकी पुस्तक गेलीत. म्हणजे दिलीप चित्र्यांचं चंद्रकांत देवतालेंनी पिसाटिका बुरुज केलेलं असं एखादं पुस्तक असेल, फार रेअर आहे. बरं. हां, त्याचं कारण असं आहे की अनुवादक जो असायला पाहिजे त्याला दोन्ही भाषा तितक्या पॅरलल पाहिजे. म्हणजे समजा मला एखादा हिंदीतून, इंग्रजीतून किंवा कुठल्याही लँग्वेजमधून ती भाषेत मराठीत आणायचं असेल तर माझे अनुवादक म्हणून माझी त्या भाषेवर पकड पाहिजे. आता होतं काय, अनुवादामध्ये इतकी वेगवेगळे विचारप्रवाह आहेत. कुणी म्हणतं शब्दशः करणारे आहेत. मराठीत तर बहुतांशी अनुवादक जे मी पाहिले ते शब्दशः करणारे आहेत. मग त्याच्यामध्ये ती कविता निष्ठून जाते. म्हणजे अगदी ती कविता इतकी मरतुकडी वाटायला लागते की अरे ही तीच कविता जी आपण हिंदीमध्ये वाचली. त्यामुळे ते वाईट अनुवाद आहेत आणि मराठीत तर बहुतांशी वाईट आहेत. पण माझी भूमिका जी होती खेळमध्ये छापण्याची त्यामागे 2 कारणं होती. एकतर मी स्वतः अतिशय छोट्या गावातून आलेलो आहे आणि तिथं अभाव होता. म्हणजे आज आपण ग्लोबलायझेशनच्या काळात आहोत, त्यामुळे आता गुगल आपल्याबरोबर आहे, त्यामुळे आपल्याला कुठलाही संदर्भ सापडतो. पण एक काळ असा होता 20 वर्षापूर्वी की एखाद्या संदर्भासाठी मला ग्रंथालय शोधायला लागायचं. खेड्यातल्या अनेक लोकांना महत्त्वाचे लेखकच माहीत नव्हते. मला स्वतः मी पुण्यात शिफ्ट झाल्यानंतर अनेक महत्त्वाचे लेखक वाचायला मिळाले. त्यामुळे माझी अशी एक धारणा होती की मी अशा लेखकांना छापीन जगभरातला, मग तो लेखक असेल, कवी असेल, नाटककार असेल, नट असेल, संगीतकार असेल किंवा चित्रकार असेल. मी अशा अनेक मुलाखती छापल्या. त्याचा उद्देश असा होता की माझ्या लेखकांना, माझ्या कवी लोकांना एक चांगलं लेखक कसा विचार करतो, चांगला लेखक जगाकडे कसं पाहतो, त्याच्या धारणा काय आहेत याची माहिती व्हावी आणि जगातलं जे जे उत्तम आहे ते खारीचा वाटा म्हणून आपण ते पोहोचवायचं असा त्यामागचा उद्देश होता. तो कितपत साध्य झाला माहीत नाही, पण उत्तम काय आहे जोपर्यंत लेखकाला कळत नाही तोपर्यंत तो उत्तमकडे, एखाद्या उत्तम कलाकृतीकडे जाऊ कसा शकेल. म्हणजे मला जर चांगलं लिहायचं असेल तर मला चांगलं काय हे अगोदर माहीत पाहिजे. आपल्याकडे जे सुमार दर्जाचं लेखन वाढलं याचं महत्त्वाचं कारण असं आहे की वाचनाचा अभाव आहे. आपण काही वाचतच नाही आहोत, त्यामुळे आपण जे काही लिहितो ते अतिशय थोर असल्याचे दृष्टांत आपल्याला होतात. म्हणून मराठीत तुम्ही बघा की अभावानेच एखादी कविता चांगली वाचायला मिळते, अभावाने एखादी कथा चांगली वाचायला मिळते. गेल्या 10-10 वर्षात कथेचा म्हणजे कथावाङ्मय प्रकार बऱ्यापैकी समृद्ध मराठीत होतोय. कादंबऱ्या मात्र मराठीत आताशा अभावानेच चांगली एखादी हाताशी येते. तर हे तुम्हाला केव्हा कळेल, जर मला जगभरातलं काही चांगलं मी वाचलेलं असेल तर. पण मला जर जगातलं काही चांगलं माहीतच नाही तर मला जे आहे म्हणजे असं म्हणूया की विहिरीत राहणाऱ्याला मग समुद्रातलं ते काय तो स्पाईस कसा कळणार, तसं भाग. सर, काळे सर, आता आपण म्हणालात की शब्दशः अनुवाद नसावा किंवा शब्दाला शब्द आणण्यात तो काय अनुवाद ठरू शकत नाही. आता मी किशोर नावाचं मासिक वाचलं याच महिन्यातलं. त्याच्यात एक बालकथा, म्हणजे किशोरांसाठीची जी कथा होती ती अतिशय तुम्ही म्हणालात तशी शब्दच होते, शब्दाला शब्द. त्याच्यातून काय सांगायचंय मलाही कळलं नाही, आणखी एक साहित्यिक होते माझ्यासोबत त्यांनाही कळालं नाही. मग संपादक काय करतात अशा वेळेला? मग हिंदीत, जसं आपलं महाराष्ट्र राज्य आहे, आपल्याकडे हिंदी सगळ्यांना समजते, हिंदीतली कथा असेल, कविता असेल, मराठीत आणण्याचा अट्टहास काय? नाही, तो खरं म्हणजे हा प्रश्न मलाही अनेकदा पडलाय की हा अट्टहास का म्हणून. तर मला त्याचं एक कारण अशी कळलेली आहे. म्हणजे मला वाटतं एक संपादकही मी लिहिलेलं आहे. तुम्ही जर खेळचा एक अंक पाहिला असेल तर संवाद सेतू असा विषय घेऊन मी लिहिलं होतं की नेमकी काय त्याच्या प्रेरणा आहेत, तर तो तुम्ही आवर्जून वाचा. तर मुळामध्ये काय होतं आहे की आपल्याकडचे जे अनुवाद बहुतांशी हिंदीतून आलेले आहेत ते भाईचाऱ्यातून आलेले आहेत. म्हणजे मला हिंदीमध्ये काहीतरी करिअर करायचं आहे किंवा मला तिकडे हिंदी बिल्डल्या सगळ्या लेखकांमध्ये वावरायचं आहे, मला अकादमीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचं आहे, मग मी तिकडच्या लेखकांना त्यांचं काहीतरी इकडे मराठीत करून घेऊन येईल. आणि आमच्याकडचे बरेचसे निर्बुद्ध संपादक ते छापतात आणि ते छान म्हणतात. छान म्हणणारा एक निर्बुद्ध समाज आहेच. तर असं छान निर्बुद्ध लोकांची टोळ्या तयार झाल्यामुळे असे निर्बुद्ध अनुवाद वाचायला लागतात. बरं. आता एवढ्या प्रमाणात तुम्ही अनुवाद छापलेत खेळमधून, तुमच्या दृष्टिकोनातून चांगले अनुवादक कोण आहेत मराठीमध्ये? नाही, मराठीमध्ये खरं म्हणजे अनुवादक फार कमी आहेत, पण ते सोलापूरचे जे एक निशिकांत ठकार म्हणून आहेत, मला वाटतं मराठीतले ते बेस्ट अनुवादक आहे. कारण ठकारांचं मी जे काही अनुवाद वाचलेत अतिशय उत्तम म्हणजे एकमेव मला ते नाव सांगता येईल की त्यांचे अनुवाद
अतिशय म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी मधल्या काळामध्ये मी अरुण कोलटकरांच्या जेजुरीचा हिंदी अनुवाद वाचला, हिंदीमध्ये केलेला. हिंदीतल्या एका मोठ्या मॅगझिनने तो छापलेला, मी नाव विसरलो आता, पण अतिशय उत्तम अनुवाद, म्हणजे मराठीतून हिंदीत. बरं. म्हणजे त्यांनी हिंदीतून मराठीत आणण्याबद्दल म्हणतच नाही आहे, पण मराठीतून हिंदीत जाऊन करणं आणि अतिशय वेगळ्या पद्धतीत करणं. बाकीच्या अनुवादाविषयी काय बोलायचं, म्हणजे तो म्हणजे वाईटच आहे ते अनुवाद. आणि बरं. बहुतांशी माझ्याकडे अनुवाद येतात इतके वाईट असतात, फार वाईट असतात. पण आता त्याला काय करू शकत नाही. पण फार कमी लोकांचे, मग काही लोकांनी थोडे काही अनुवाद चांगले केलेले आहेत. म्हणजे एखाद्याने 4 कविता चांगल्या केलेल्या आहेत, की कुणीतरी एक कवितेचे अनुवाद पण फार वाईट होतात आपल्याकडे. प्रोजचे अनुवाद तरी साधारणतः दामोदर खडसे म्हणून एक आहेत, म्हणजे प्रोज अनुवादासाठी अतिशय उत्तम अनुवाद ते प्रोज करतात. कवितेचा अनुवाद फार म्हणजे मला नाही वाचण्यात आला आहे चांगला कोणी केलेला आहे, की काय उत्तम केलेला आहे मराठीपेक्षा, किंवा अकादमीने पण काही केलेले आहेत, पण ठीकठाक आहेत. म्हणजे अगदी मंगलेश डबरालांचा मराठीत झालेला अनुवाद आमच्या मित्रांनी केलेला आहे, पण मूळ हिंदी कविता वाचता जो एक स्मेल आहे, एक त्याचा जो गंध आहे, त्याचा जो एक साऊंड आहे, तो मला नाही वाटत की येऊ शकला. आणि मुळात मला असं म्हणायचं आहे की हिंदी उपलब्ध असताना मराठीत अनुवादाची गरज काय? कारण आपण सगळे हिंदी सिनेमावर पोचलेले लोक आहोत, आपल्याकडे मराठीपेक्षा हिंदी सिनेमे जास्त चालतात. मग असं असताना आपल्याला काय नव्याने हिंदी शिकवण्याची गरज नाही. अगदी खेड्यातल्या शंभऱ्यापोरालाही हिंदी येतं, मग कशासाठी हिंदीचा अनुवाद? तर मग तो भाईचारा. त्यामुळे मला नाही वाटत की फार ते व्हावं. हां, मराठीतून हिंदीत होण्याची गरज आहे, कारण एक मोठा स्पॅन आहे. इथं महाराष्ट्र एक प्रदेश आहे, पण तिकडे हिंदी बोलणारे एक 4-5 प्रदेश आहेत, आणि त्याची एक मोठा वाचक वर्ग आहे. म्हणजे एखादा जर लेखक हिंदीमध्ये जात असेल तर त्याला मोठ्या प्रमाणावर रेकग्निशन मिळू शकतं. बरं सर, मी आता अनुवादावरून कवितेकडे येतो थोडंसं. जी. मध्यंतरी कवितांच्या संदर्भात आजकाल ही नवी पिढी कविता लिहिते, या कवितेसंदर्भातच एका साहित्य संमेलनात चंद्रकांत पाटील असं म्हणाले होते की जर निकष लावले कवितेचे तर आजच्या ह्या ज्या कविता आहेत सगळा कचरा आहे. तेव्हा मात्र तुम्ही खेळमधून एक भूमिका घेतली होती संपादक म्हणून, त्यावेळी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं त्यावेळेला. तर तीच भूमिका आज तुमची कायम आहे का कवितेच्या संदर्भात? तीच आहे, किंवा त्याच्यापेक्षाही जास्त स्ट्रिक्टली मी असं म्हणेल की मुळामध्ये कसं होतं की या लोकांच्या भूमिका, म्हणजे मी तुम्हाला एक विनोदानी, मी आता त्यांचं नाव सांगणार नाही कारण ते बिचारे दिवंगत झालेत, एक मोठे कवी मराठीतले, मोठे म्हणजे ज्यांना लोक मोठे कवी म्हणतात तसे कवी. त्यांचं मला एक असं गणित पडलेलं होतं की त्यांना जे जगभरातले कवी आवडायचे ते मला आवडतात. म्हणजे मी अनेकदा वाचलं की अरे हा कवी मला आवडतो, मग त्यांना आवडायचा. त्यांना हिंदीतले जे मत विनोद कुमार शुक्ल मला आवडतात त्यांना आवडायचे, त्यांना विष्णू खरे आवडतात मला आवडायचे. मराठीत आले की त्यांची आवड बदलून जायची. म्हणजे मराठीत मला हा प्रश्न पडला की जगभरातले सगळे कवी लेखक माझे त्यांच्या सारखे आवडीचे. हिंदीतले जवळजवळ 99% आमची जुळते, म्हणजे जी काही यादी आहे. मराठीत आमची यादी कसं काय बदलते? म्हणजे याचा अर्थ कुठे काय होतं, ही लोक जाणीवपूर्वक म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा अजेंडा राबवतात, आणि अतिशय सामान्य दर्जाच्या पुस्तकांना आज त्या लोकांना कोणी ओळखतही नाही. हो, 10-20 वर्ष हे जे काय होतं ना, म्हणजे आम्ही आमच्या मराठवाड्यातल्या भाषेत म्हणतो हे फुगे असतात. हे फुगे काही दिवस उडतात. तुम्ही बघा की एखादा महत्त्वाचा कवी किंवा लेखक एखाद्या भाषेत स्थिरावणं, टिकणं, पुढे जाणं, असं फार कमी घटना घडतात. आज चित्रे नाहीत तरी लोकांना चित्रे माहिती आहेत, कोलटकर नाहीत तरी माहिती आहेत, ढसाळ माहिती आहेत, प्रकाश जाधव, ही सगळी नावं का लोक घेतात? मनोरोग, तुळशी परब का घेतो आपण? की या लोकांनी भरीव काम करून ठेवलं आहे. पण मला तुम्ही सांगा की साहित्य अकादमीची यादी काढा मिळालेल्या लेखकांची, किती लेखक तुमच्या स्मरणात आहे? किती लेखक पुन्हा वाचले जात आहेत? त्याच्यामुळे फार आशा नाही होत नाही. आणि या लोकांचं राजकारण असतं मुळामध्ये, याच्यामागे पुन्हा एक साहित्य संस्थाचं राजकारण आहे, खूप मोठं प्रकरण आहे होते खरं. म्हणजे कवी लेखकांनी या प्रकरणात अडकूच नाही. अर्थात संपादक म्हणून मला असं वाटलं की माझी ती जबाबदारी म्हणून मी ते बोलत गेलो वेळोवेळी. म्हणजे तुम्ही जर खेळचे सगळे संपादकीय पाहिलेत तर मी प्रत्येक वेळी माझा प्रयत्न हा होता की मध्यंतरी आपली मराठी भाषा एक ही करायची, अभिजात करण्याचे विषय चाललेत. पण ज्या पद्धतीत ते सगळं त्याचं राजकारण आहे, केंद्र सरकारकडून होणारं, इकडून होणारं, त्याच्यामध्ये कुठे साहित्य हा मुद्दा किंवा त्याच्या मागच्या भूमिका कुठे काय होतं ते खूप निसरड आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्याला फार इम्पॉर्टन्स देऊ नये. अशा ह्या लोकांची मतं जी आहे ती स्वतःच्या काहीतरी अजेंडा राबवण्यासाठीची असतात, इतकंच मी म्हणेन. आणि तुम्ही पाटील सरांचं म्हणता, ठीक आहे, हो, एखाद्या व्यक्तीचं सवय असते सोडून द्यायचं. म्हणजे आता ह्या लोकांनी आयुष्यभर राजकारण केलं तर आता त्यांना त्यांचं लखलप, ते ज्येष्ठ आहेत माझ्यापेक्षा, वडील आहेत वयाने, आपण काय म्हणणार त्यांच्याविषयी?
पण मला ते कवी म्हणूनही फार महत्त्वाचे वाटत नाही आणि अनुवादक म्हणून वाटत नाही. अर्थात ही माझी वैयक्तिक भूमिका आहे. माझा काही त्यांच्याविषयी राग किंवा असं काही कारण नाही आहे आणि मी त्यांना भेटलेलो पण नाही. एकदा आय थिंक कधीतरी फोनवर म्हणजे उलट त्यांनी मला मदत केलेली. एकदा माझ्या पहिला संग्रह शक्तिपदाचे सूत्र ज्यावेळेस आला तर किंबोनी सरांनी मी म्हटलो की मला देवताले सरांनी यावं असं वाटतं, कारण मी देवताले सरांच्या कवितेचं प्रचंड म्हणजे वाचक हो आणि किंवा त्यांचा फॅनच होतो आहे अजूनही. तर ते म्हटले अरे तू यांना फोन कर. म्हटलं सर माझी ओळख नाही. मग ते म्हटले ठीक आहे. मग मी फोन केलेला. तर ते त्या काळात जे माझं एक 3-4 शब्द बोलणं झालं असेल तेवढं, पण नंतर काही कारण नाही. पण ते विद्वान आहेत, म्हणजे त्यांचा अतिशय मेहनती आहेत, वेगवेगळ्या प्रांतात फिरत राहतात, वेगवेगळे अनुवाद करत राहतात, इकडून तिकडे नेतात, यालाही कष्ट लागतात. त्यामुळे त्यांच्या कष्टाची आपण आदर केला पाहिजे. कष्टाळू आहे. आता आपण साहित्य व्यवहाराबद्दलचा तुम्ही आता म्हणाले की त्यात गैरव्यवहार चालतो, म्हणजे राजकारण चालतं साहित्य व्यवहारामध्ये देखील. या ज्या परिषदा आहेत पुरस्कारांच्या बाबतीत, म्हणजे अशा लेखिकांना, अशा अनेक लेखिका आहेत ज्यांना पुरस्काराच्या बाबतीत वेगळी तडजोड करण्याचं सांगितलं असं ऐकण्यात आलंय. असं हे खरं आहे का की पुरस्कारांच्या नाही, बाबतीत आता असं खरं होतं? खोटं माहीत नाही, पण मी पण ऐकलं आहे असं, की फार अतिशय विचित्र पद्धतीचं आणि अतिशय खालच्या दर्जाचं हे वातावरण आहे. आणि खरं म्हणजे असं हेच आपण लेखक असल्याची लाज वाटावी अशी प्रकरणं आहेत. आपल्या अवतीभोवती असे लोक वापरतात. पण आता काय असतं की आपण काय करू शकतो याच्यामध्ये? आपण फक्त एकच करू शकतो की समोर जर कुणी आलं, कुणी चुकीचं वागत असेल तर त्याला तिथंच बोलणे, जसं मी खेळमधून बोलत आलेलो आहे, किंवा व्यक्तिगत पातळीवर समजून सांगणे, किंवा मी ज्या भाषेत समजेल त्या भाषेत सांगणं एवढं. पण ही कीड सगळीकडेच आहे. म्हणजे हे साहित्य क्षेत्रातही असं नाही. तुम्ही अगदी सिनेमात जा, कुठल्याही चित्रकलेत जा, सगळ्या क्षेत्रात आहे. प्रलोभनं आहेत, प्रलोभनं देणारी आहेत, प्रलोभनं स्वीकारणारी आहेत. ती एक काळी बाजू आहे कलेच्या क्षेत्राची आणि ती सगळ्या क्षेत्रात आहे. या बाबतीत उघड उघड भूमिका का घेतल्या जात नाही इतरांकडून, नाही, मात्र तुम्ही बोलता असं? नाही, माझं एक ठरलेलं आहे की मला हे माहिती आहे की मी समजा एखादी भूमिका घेतल्याने काय होणार आहे, तर एखादा पुरस्कार मिळणार नाही. पण मला जे आत्मिक समाधान आहे खरं बोलण्याचं किंवा स्पष्ट बोलण्याचं, तर ते मी का गमवून बसू? जिथं जिथं माझ्या म्हणजे जवळपास अशी एखादी घटना मी पाहिली नाही किंवा घडली नाही, नाही तर मी त्याविषयी बोललो असतो. पण जे जे मला म्हणजे विशेषतः वाङ्मयदृष्ट्या चुकीचं वाटलं त्याविषयी मी बोललेलोच आहे. आणि खरं म्हणजे बोललं पाहिजे. पण नाही बोलत लोक, त्याला काय करणार आपण? सर, मला कवितेबद्दलचा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, की एक संपादक म्हणून अनेक आजवर कवींच्या, वेगवेगळ्या कवींच्या कविता आपण छापल्यात. हं, अर्थातच मोठ्या प्रमाणात छापल्या, अर्थात वाचल्या तुम्ही त्या मोठ्या प्रमाणात कविता. हं. तर तुमच्या समकालीन कवींमध्ये तुम्हाला असं कोण वाटतं कवितांबद्दल, की ज्यांचं वाचलं पाहिजे? अच्छा, हां. नाही, मुळामध्ये तुम्ही खेळचा पहिला अंक जो आला होता त्याच्यामध्ये पहिल्या संपादकीमध्ये मी विष्णू खरेंचं एक वाक्य कोट केलं होतं, की त्यांनी असं म्हटलं होतं, की "जहाँ जहाँ खराब कविता मुझे दिखेगी मैं उसको नष्ट करूंगा." तर मी ते पहिल्याच अंकात छापलं होतं. बरं. आता त्या मताशी मी किती सहमत आहे याविषयी जर म्हणाल तर मला असं वाटतं की इतकी उग्रताही योग्य नव्हती असं मला आज वाटतं. कारण नष्ट करणं काम लेखकाचं नाही आहे. म्हणजे त्या काळात मी ते स्वीकारलं. विष्णू खरेंचं मत मला त्या काळात योग्य वाटलं. पण मला आता असं वाटतं, म्हणजे आता या वयाच्या या वळणावर, की नष्ट करण्याचं काम आपलं आहे का? तिला मी टाळेल, मी तिच्यापासून दूर राहील. मी खेळमधून आत्तापर्यंत जे छापलं ते सर्वोत्कृष्ट होतं असा माझा दावा नाही. अगदी मी संपादक म्हणून काही तडजोडी पण तुम्हाला करायला लागतात. म्हणजे उदाहरणार्थ तडजोडी म्हणजे काय? तुमचे काही मित्र असतात. तुम्हाला खेळ हा एक एखादा मॅगझिन चालवतो, त्याला एक आर्थिक व्यवहार असतो. त्याला मदत करणारे हात असतात. काही लोकांना आपण जे आपल्याला नेहमीप्रमाणे मदत करतात त्यांच्या काही छोट्या छोट्या अपेक्षा असतात. आणि मधल्या काळामध्ये एक असं झालं होतं की खेळमध्ये आलं की आपण कवी म्हणून ओळखला जातो असा एक गैरसमज लोकांमध्ये तयार झाल्यामुळे अनेकांचा अट्टास किंवा एक तरी छापा. तर या सगळ्याच्या अनुभवातून मी असं म्हणेन की खेळमध्ये मी 60-70% मजकूर नक्कीच चांगला छापलेला आहे. 30-40% मजकूर बऱ्याचदा तडजोडीतून पण आलेला आहे की बरे, तरी मी शक्यतो ते दुरुस्त करून किंवा थोडं ते कसं बरं दिसेल अशा पद्धतीत ते छापलेलं आहे, म्हणजे आहे तसं न छापता. त्यामुळे मी चांगलीच कविता छापली आणि माझ्या आवडीचा प्रश्न म्हणजे मला कोणते कवी हो, आवडतात. हो. तर आता माझ्या समकालीनमध्ये खूप कवी आहेत, म्हणजे सलील वाघ आहे, हेमंत दिवटे आहे, दिनकर मनवर आहे, अगदी नवीन याच्यामध्ये नंतर सचिन केतकर आहे, मला आवडणारा मन्या जोशी आहे, किंवा
नंतरच्या याच्यात महेश लोंढे आहे, राजपूत आहे, स्वप्नील शेळके आहे किंवा मुलींमध्ये खूप आहेत. म्हणजे जवळजवळ मला असं वाटतं की जे समाधानकारक, ज्यांची कविता वाचून आनंद वाटतो, अशी 30-40 नावं मराठीत आहेत. पण नुसता आनंद वाटावं बरोबर. म्हणजे कविता चांगली असं काही मी मानत नाही. एक निश्चित की माझ्या आत्तापर्यंतच्या 30-40 म्हणजे 30 वर्षातल्या वाचनामध्ये असे कवी मला फार कमी भेटले की जी कविता वाचल्यानंतर मला असं वाटलं, अरे क्या बात आहे यार, हे मी का नाही लिहिलं. असं घडलं नाही. पण असं कुणाच्या बाबतीत घडलं तर डहाक्यांच्या बाबतीत घडलं, ढसाळ्यांच्या बाबतीत घडलं, मनोरोगच्या बाबतीत घडलं. तुळशी परब तर माझा फेवरेट कवी, म्हणजे मी तुळशी परबला फॉलो केलेलं आहे अक्षरशः, की अनेक ठिकाणी मी तुळशी परबला कॉपी करायचो, की मला तो इतकं आवडायचं सुरुवातीच्या काळात, की यार कवी आहे, काय भाषा आहे त्या माणसाची. म्हणजे मला वाटतं मराठीमध्ये इतका समृद्ध भाषा वापरणारा कवी तुळशी परब म्हणजे चित्रेसुद्धा नाही. म्हणजे तुळशीची जी भाषा वापरण्याची पद्धत आहे तितक्यात जवळ दुसरा कोणताही कवी नाही मराठीमध्ये. तर या संदर्भामध्ये मात्र मराठीमध्ये मला समकालीन किंवा नंतरच्या काळामध्ये असं वेगळं काही वाटलं नाही. आणि आहे म्हणजे सगळं चांगलंच आहे, पण काय जे पूर्वी वापरूनच झालेलं आहे ना. पण स्वतःची अशी भाषा घडवली का एखाद्या कवीने की जी चित्रांपेक्षा वेगळी आहे, नामदेव ढसाळपेक्षा वेगळी आहे, किंवा नंतरचे जे चांगले कवी आहेत त्यांच्यापेक्षा वेगळी आहे. प्रकाश जाधव सारखा किती मोठा कवी मराठीत, पण ते आलेच नाहीत पुढे. मुद्दा कसा आहे की तसं काही माझ्या पिढीत अरुण काळे विलक्षण कविता लिहायचा, पण तो अकाली गेला. त्यामुळे काही मोजक्या कविता, आणि आपल्याकडे गंमत अशी आहे की काही मोजक्या कवींवर कवी उभा राहत नाही. कवीला सस्टेन करायला लागतात 30-40-50 वर्ष. तुम्ही ढहाकेंचं उदाहरण घ्या, 80 वर्ष वय आहे, 50 वर्ष कविता लिहित आहेत. तुम्ही प्रत्येक संग्रह बघा, प्रत्येक संग्रहात टाहाकेंनी स्वतःला पुन्हा मोल्ड केलेलं आहे, वेगळ्या पद्धतीत केलेलं आहे. तुम्ही चंद्रकांत देवताले बघा, तुम्ही विनोद कुमार शुक्ल नावाचे हिंदीतले कवी बघा, प्रत्येक संग्रहात त्या कवीने स्वतःला वेगळ्या पद्धतीत उभं केलं आहे. म्हणजे मी नेहमी एक मागे वाक्य वापरलं होतं की कवीला स्वतःला नाकारता आलं पाहिजे. याचा अर्थ असा आहे की बा मी जे अगोदर लिहिले ते मी पुन्हा लिहिणार नाही, मी त्यालाच नकार देऊन नव्याने काही सांगेल. असं किती लोक करत आहेत समकालीनांमध्ये. आता ह्या नवीन मुलांना अजून वेळ आहे, म्हणजे त्यांचे एकच संग्रह आले, त्यामुळे त्यांच्यावर काही विधान करणं योग्य नाही. पण जे माझ्याबरोबरचे कवी आहेत, जे 30 वर्ष लिहितात, ज्यांचे 4-4, 5-5 संग्रह आलेत, तर फार म्हणजे आशादायी नाही. पण मन्या जोशी नावाचा एक कवी आवर्जून मी तुम्हाला सांगेन की ज्याने मराठी कवितेच्या एकूण परंपरेला अगदी पूर्णतः नकार देऊन नवी कविता लिहायचा प्रयत्न केला. त्या कवितेचा कॅनव्हास छोटा आहे, त्या कवितेला मर्यादा आहेत, त्या कवितेच्या एकूण अभिव्यक्तीविषयी मतभेद होतील. पण मला हे आवडलं की कवितेच्या प्रांतात त्या माणसाने जी बंडखोरी केली, म्हणजे मला वाटतं मर्ढेकरांच्या बाबतीत जसं आपण म्हणतो, मर्ढेकरांनी जसं सगळी परंपरेतली बाजूला ठेवून वेगळ्या पद्धतीत कविता लिहिली होती. मन्या जोशी तिथं जाईल की नाही माहीत, मर्ढेकराच्या बरोबर पोहोचेल की नाही माहीत नाही, पण तो सूर, तो साऊंड त्याच्या कवितेमध्ये आहे. तसं एखादं उदाहरण सोडलं तर फार नाही. पण नवीन मुलंच आहे, आता येत आहेत काही काहींची कविता. पण कसं एखाद्या कवीला वेळ द्यायला, म्हणजे आपल्याकडे काय होतं की एक संग्रह आला झाला कवी. मला असं वाटतं एखाद्या कवीला त्याचे 2 संग्रह, 3 संग्रह, 4 संग्रह येऊ द्यावेत, एक 25-30 वर्ष कविता लिहू द्यावी, आणि मग त्याचं मूल्यमापन करावं. कारण बऱ्याचदा असं होतं की एखाद्या संग्रहातच भरपूर लोक विजून जातात. अगदी हां, अगदी. असंही होतं. एक आत्ता सांगितलं तुम्ही 25-30 वर्ष लिहिल्यानंतर त्याला वाट पाहू द्या असं सांगतायत आपण. पण आता तरुणांचा किंवा नव्या कवींचा उल्लेख करताना एखादा कविता संग्रह आला की तो लगेच पुरस्कारांसाठी हा पाठवणं नाही, किंवा असा ट्रेंड वाढतोय का की पुरस्कारांसाठीच लिहिल्या जात आहे? विशेषतः जे युवा अकादमीचं हा, सुरू युवा झालं, युवा हां, युवा अकादमीचं सुरू झालं, म्हणजे माझा अनुभव असा आहे की मला अनेकदा, म्हणजे आतापर्यंत मला किमान एक 10-12 युवा कवींचे फोन आलेले की सर ते युवा अकादमीसाठीचं काय प्लॅनिंग आहे, त्याचा वेळ किती असतो, किंवा वयाची मर्यादा काय आहे, आणि संग्रह कधीपर्यंत द्यायचा आहे. तर एका कवीनं तर मला सांगितलं की, म्हटलं तुमचा संग्रह तयार आहे का? नाही सर, आता लिहायला घेतोय, आणि मग मला वेळ सांगितला तेवढ्या मुदतीत मी पूर्ण करेन. तर मुळामध्ये पुरस्कारासाठी लिहिल्या जाणं, मी मागे पण एका मुलाखतीत म्हटलं होतं की प्रयोजनहीन कालखंड आहे. जर लेखकाकडे, सर्जकाकडे स्वतःच्या लिखाणाचं किंवा कलेच्या अभिव्यक्तीचं प्रयोजनच नसेल, फार कमी आहे हो प्रयोजन. म्हणजे मला वाईट वाटायला लागलं की यार आपण कोणत्या समाजात वावरतो आहोत की ज्या समाजाचं प्रयोजन, बरं हे नुसतं साहित्यिक पातळीवर नाही आहे, सामाजिक पातळीवर पहा, तुम्ही राजकीय पातळीवर पहा, कुठे हो, म्हणजे पूर्ण प्रयोजनहीन झालेलं आहे. म्हणजे मला एक मध्ये मी दिल्लीला विचारलं की मुझे मिल रहा है ना, मुझे रेशन मिल जाता है, देश में कुछ हो रहा है, मुझे कोई मतलब नाही. म्हणजे एक प्रकारची बथ्थडनेस, एक प्रकारचा बधीरपणा आलेला आहे तो सगळ्या क्षेत्रामध्ये. आणि सुमारांची सद्दी असा एक शब्द होता.
आता ती येते काय असे मला भीती वाटायला लागली आहे. पण आय होप की चांगलं घडेल मराठीत अजून. काळे सर, आता संपादकाची भूमिका मांडत असताना किंवा एक कवितेचं संपादन करत असताना आपण सांगितलं की बऱ्याच कवींना मी दुरुस्त्या सुचवल्यात किंवा त्यांना कविता बदलायला सांगितली किंवा कवितेचा फॉर्म चेंज करायला सांगितला. असं आहे का की तुम्ही त्यांच्या क्रिएटिव्ह स्पेसमध्ये दखल घेता का, हे करता? नाही, नाही. म्हणजे खरं काही मित्रांचा आरोप आहे की मी डॉमिनेट करतो त्यांना. अ, पण मला कसं वाटतं की समजा खेळमध्ये काही छापायला येत असेल हां. आणि ते जर अयोग्य असेल असं मला वाटलं तर मी त्याच्याशी ती चर्चा करणं. आता मला असे काही कवी भेटले की दादा तुम्हीच करून घ्या, तुम्हाला वाटले ते बदल करून घ्या, असे म्हणणारी कवी भेटलेत. किंवा उत्सुकतेने मग ते काय बदल असावे ते समजून घेणारी भेटलेत. काहींनी करून घेतलं आणि नंतर त्या गावचे नाहीत असंही दाखवणारे भेटलेत. पण मी असं इंटरफेअर करत नाही किंवा माझा तो स्वभावही नाही. फक्त मला असं वाटतं की तडजोड नको, चांगलं म्हणजे तडजोडीचं काही छापू नये. म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो की मी कॅनव्हास रंगवताना सुद्धा त्याचा काठ पूर्णपर्यंत रंगवतो, यासाठी की मला ते थोडाही सुटलेला आवडत नाही. म्हणजे कुठली गोष्ट ही अगदी म्हणजे आखीव रेखीव असायला पाहिजे, ती नीटनेटकी असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर पाहिले असेल म्हणजे पुस्तकांच्या बाबतीमध्ये मी आग्रही असतो की त्याचं मुखपृष्ठ नीट असलं पाहिजे, त्याचं रंगरूप नीट असलं पाहिजे, त्याची एकूण मांडणी सगळी चांगली पाहिजे. तर अशा सगळ्या गोष्टी असतात. तर आता काही लोकांना म्हणजे मी आता कोणाची नावं म्हणणं बरं नाही, कारण मित्रच आहेत सगळे. पण मला जिथं जिथं कवींकडून असं झालं की मला हे मी काही लोकांना शीर्षकच होतं, तर ती मला त्यामागचा उद्देश हा होता की बाबा याचं पुस्तक नीट यावं. आता यातून त्याने काही तडजोड स्वीकारली असेल, काही असेल, तर ते फार वैयक्तिक पातळीवर होतं. पण आता त्याविषयी काय म्हणणार आपण. पण आहे म्हणजे म्हणजे मला याचा आनंद आहे की मी ते सुबक सुंदर नीट नेटकं व्हावं किंवा ते नेटकेपणाने जावं ह्या भावनेतून ते केलेलं आहे. मग आता ती जर इंटरफेअर असेल, ते जर डॉमिनेशन असेल तर आहे. तुम्हाला चालेल आरोप केला तसा? मग आता करणार प्रश्न असा आहे की जर मी खेळमध्ये एखादी गोष्ट छापायला घेतोय आणि मला असं वाटतंय की म्हणजे आता एका लेखकाने एक कथा माझ्याकडे पाठवली आणि तो म्हटला की त्याच्यामध्ये एक अशी एक ही वस्तू मी वापरणार. तर त्याला म्हटलं त्याची हिस्ट्री काय आहे. म्हणजे बरोबर. आमचा मित्रच आहे की बाबा ती एखादी समजा एक गोळी आहे, एका वाघाला मारायची गोळी आहे. तर म्हणजे याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये वाघाला जायबंदी करायचं असेल की जो सुटला असेल मोकाट, जायबंदी करायचं असेल तर आपण त्यासाठी एक ती कुठली विशिष्ट प्रकारची गोळी वापरतो की जेणेकरून तो त्या याच्याने बेशुद्ध होतो. तर मला जर मी कथेच्या कथानकात ते येत असेल तर मला त्याचा ब्रँड, त्याचं नाव, त्याची तीव्रता म्हणजे त्याचे बारकावे मला बघायला लागेल की नाही. बरोबर. तर माझं असं म्हणणं असतं की जर मी एखादी प्रतिमा वापरतोय, एखादी गोष्ट येतोय, कविते असेल, कथे असेल, ती जर मला अपूर्ण वाटत असेल तर मी ती म्हणेल त्याला की अरे हे यायला पाहिजे. कवितेत ते तसं वाटतं की एखादा शब्द जर तुमच्याकडून आलाय तर तो का आलेला आहे. कारण माझी अशी धारणा आहे कवी म्हणून की कविता उत्स्फूर्तपणे सुचते सत्य आहे, पण ती उत्स्फूर्तपणे सुचलेली जशी तशी छापणे हा मूर्खपणा आहे. कारण नेणिवे आणि जाणीवेच्या पातळीवर तुम्ही इतके आत बाहेर करत असतात, म्हणजे आपली मानवी संरचना इतकी अवघड आहे की कधी कधी आपण नेणिवेच्या पातळीवर असतो, कधी जाणीवेच्या पातळीवर असतो. त्यामुळे बऱ्याचदा जे काही येणार आहे प्रतिमा चुकीच्या पण येतात, त्या वेगळ्या मोल्ड होऊन येतात. अर्थात हा एक मोठा सायकोलॉजिकल विषय आहे. पण मला असं वाटतं की उत्स्फूर्तपणे लिहिल्या जाणं, त्याच्यावर संस्करण होणं आणि मग ती एक त्याचं तावून सलाखून रूप बाहेर येणं. काही लोकांना असं वाटतं की हे चूक आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की मी म्हणजे पहिल्या धारेची जी आहे अगदी तशी मी ती छापणार. तर त्या धारणा आहेत प्रत्येकाच्या. धाक वाटतो मात्र, ते निश्चितच आहे. धाक वाटतो ना लेखकांना, जर एवढ्या सगळ्या गोष्टी असतील. हो, म्हणून नाही मग त्याचा मला आनंद याचा आहे की खेळमधून म्हणजे अनेक महत्त्वाच्या कवींपासून तर अगदी नव्या लोकांना प्रत्येकाला खेळमध्ये छापावं वाटणं. मला असं वाटतं की या छोट्याशा 15-20 वर्षाच्या काळातलं एक संपादक म्हणून मला आनंद देणारी गोष्ट आहे. आणि हे आजचं नाही आहे की शब्दवेध नावाचं एक अनियतकालिक आम्ही चालवायचो. त्याबद्दल पण बोलणार आहे. हां, तर त्या म्हणजे मी 20-21 वर्षाचा असेल तेव्हापासून आम्ही माझे काही मित्र आम्ही शब्दवेध सुरू केलं. म्हणजे जवळजवळ एक 30-35 वर्षाचा कालखंड माझा संपादकीची आहे. मी स्वतः पत्रकारितेतून आल्यामुळे मुद्रण व्यवसायाशी काही काळ संबंधित असल्यामुळे या सगळ्यांच्या गोष्टीमुळे मला अंकाकडे पाहणं, त्याची निर्मिती मूल्य या सगळ्याच गोष्टीत एक हे होतं. त्यामुळे थोडा आग्रही आहे. बरं.
पण मी तो आता आग्रह कमी केला. पूर्वी मी फार करायचो मित्रांच्या बाबतीत, की अरे हे दुरुस्त कर, ते दुरुस्त कर. पण त्याचे दुष्परिणाम होतात, मित्र गमावले जातात, मित्रांना वाईट वाटतं. त्यामुळे मी आता ते जवळजवळ बंद केलेलं आहे. आता शब्दवेधचा उल्लेख केलात आपण. शब्दवेध ते खेळ या संकल्पनेबद्दल सांगा थोडक्यात. शब्दवेध हे दागो काळे नावाचे आमचे मित्र आहेत. हे पोस्टामध्ये अधिकारी होते, म्हणजे अगदी क्लर्कपासून सुरुवात करून अधिकारी म्हणून निवृत्त झाले. त्यांनी आणि अविनाश म्हणून आमचे एक मित्र होते, ह्या दोघांनी हे सुरू केलं होतं शेगावमधून. खरं तर अविनाश हा RSSचा एक मोठा कार्यकर्ता. त्यावेळेस म्हणजे आम्हाला RSS काहीही माहीत नव्हतं त्या वयातली गोष्ट. तो कार्यकर्ता आणि अतिशय प्रेमळ मित्र, जिवलग मित्र आमचा. ते सुरू झालं पहिला अंक. आणि दुसऱ्या अंकात योगायोगाने मी माझ्या आयुष्यातल्या काही घटनांमुळे मी त्यांच्याशी एकत्र आलो. मग मी, रमेश इंगळे उतरातकर, मनोज पाठक, प्रकाश नागोलकर, दागो काळे असा आमचा एक मित्रांचा ग्रुप हळूहळू डेव्हलप होत गेला. रवींद्र इंगळे चावरेकर आले, नंतर दिनकर मनोहर आले, असा एक दिनकर दाभाडे, असं एक छान एक 10-15 मित्रांचा आमचा ग्रुप तयार झाला. आणि मग हळूहळू शब्दवेधचं एक रूप साकारायला लागलं. आणि मी स्वतः प्रिंटिंग व्यवसायाशी संबंधित असल्यामुळे मग साहजिक आहे त्याचा छपाई माझ्याकडे आली जळगावला. मग माझ्याकडे छपाई आली नंतर त्या काळात तुम्ही पैसे देत नव्हतं. मग अगदी बायकोचा एखादा दागिना हे करून अंक काढण्यापर्यंत आमची मानसिक तयारी असायची. पण तो यावा सातत्य. आणि मला तर फार वाटायचं यावं, कारण मला त्याच्यामध्ये एक असं थ्रिल वाटायचं. अंक काढणं हीच मला थ्रिलिंग गोष्ट वाटते. म्हणजे मला जसं चित्र काढताना थ्रिल वाटतं, कविता लिहिताना थ्रिल वाटतं, तसं मला खेळची निर्मिती किंवा नियतकालिक हे सुद्धा एक सर्जनक प्रक्रियाच वाटत आली. त्यामुळे मला जर कोणी विचारलं की तू खेळ का काढला, तर मला मिळणार आनंद म्हणून. म्हणजे मराठी साहित्याचं भलं व्हावं असा मुळीच उद्देश नव्हता. मला आनंद मिळतो ना म्हणून मी ते केलेलं होतं. त्यामुळे त्या काळात आम्ही अंक काढले. मग माझ्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे माझ्या भूमिका ज्या तीव्र आहेत त्याप्रमाणे मग ते संपादकीय तिथेही तेच विषय आम्ही आग्रहीपणे, म्हणजे आम्ही त्या काळात भल्या भल्या मोठमोठ्या लेखकांचं नाकारलं, त्यामुळे ते लेखक नाराज व्हायचे, मग आमचे काही मित्र नाराज व्हायचे. मग या सगळ्यांचा परिपाक असं झाला की एका वळणावर माझ्या असं लक्षात आलं की मी एकटा पडतोय. बरं. कुठेतरी माझा आग्रही असणं, आणि माझा आग्रह असणं हे कंटेंटविषयी होतं, की आपण जर भूमिका घेतो आहे, आपण जर एक नवोत्तर संकल्पना घेऊन उभे राहतो आहोत, तर आपल्याला त्या पद्धतीत वाईटाला वाईट म्हणायला लागेल, चांगल्याला चांगलं म्हणायला लागेल, कारण आपण व्यवस्थेला स्वीकार देणार नाही. पण आमच्या काही मित्रांना व्यवस्थेचा पण व्यवस्थेविषयीचं आकर्षण होतंच. पण त्यामुळे मी असा निर्णय घेतला की वळणावर काही आमच्यात वादही झालेत की 2004मध्ये मी खेळ नावाचं अनेककालिक सुरू करावं. आणि अगदी त्या मित्रांच्या साक्षीनेच मी त्यांना सांगितलं की बाबा रे, मी हे सोडतोय, कारण आता मला वाटतं की, कारण मला असं लक्षात आलं की ते कुठंतरी म्हणजे त्याच्या मनात एक भीती की हा आला की हा याच्या मनासारखं करणार. आणि त्यामागे मला आजही असं वाटतं की गैर काहीच नव्हतं, की चांगल्याचा अट्टास होता, आणि तो पूर्वी पण होता, कालही होता आणि आजही आहे. त्यामुळे मग मी खेळ सुरू केलं. आणि 2004पासून अगदी लॉकडाऊनपर्यंत ते अगदी नियमित निघत होतं. दुर्दैवाने ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मीच कोविड पॉझिटिव्ह झाल्यामुळे ते थांबलंय, पण आता नव्याने ते सुरू होतंय. बरं, आम्हा नव्या वाचकांसाठी, तरुण पिढीसाठी डिजिटलमध्ये येईल का खेळ? खेळ डिजिटलमध्ये येईल आणि शब्दवेध पण येईल. प्रयत्न आहे आमच्या डोक्यामध्ये. माझ्या काळ्यांशी त्या बाबतीत चर्चा पण झालेली आहे की हा सगळा दस्तावेज खरं म्हणजे नवीन पिढीसाठी गेला पाहिजे. पण मध्ये एका प्रोजेक्टवर काम करताना मी लिटल मॅगझिनचं डिजिटायझेशन करून घेतलं आहे. बरं. म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो या निमित्ताने की 60-उत्तर काळातली जी छोटी छोटी मासिकं होती, म्हणजे अनेककालिक होती, त्याचं सगळं डिजिटायझेशन मला इंडिया फाउंडेशन फॉर द आर्ट बेंगलोरच्या संस्थेची फेलोशिप मिळाली होती. त्या काळात मी ते काम केलं आहे. तर ते अतिशय इंटरेस्टिंग आहे, बघायला लागेल. म्हणजे तुम्ही लोकांनी ते बघावं असं आहे. तसं खेळचं आणि याचं होईल, थोडा वेळ लागेल पण होईल. काळे सर, मला तुम्हाला एक संपादक म्हणून एक प्रश्न विचारायचा आहे. तो प्रश्न ज्याला आपण काव्य म्हणूयात किंवा साहित्य याच्या चौर्याबद्दल म्हणूयात, वाङ्मय चौर्याबद्दल प्रश्न आहे. तो अगदी माडगुळकरांच्या काळापासूनचा तो प्रश्न आहे किंवा चर्चेतला मुद्दा आहे की तेव्हापासून चोरल्या जात आहे. आता अगदी उदगीरच्या साहित्य संमेलनामध्ये पण एक कविता अशीच चोरून ती अनुवाद करून परत सादर केली आणि ती सोशल मीडियाला मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि ती चोरी पकडल्या गेली. तर याच्यावर असं म्हणणं असतं की हा फार पूर्वीपासून होत आलेला प्रकार, याच्याबद्दल काय काय सांगा? नाही, वाङ्मय चौर्य खरं म्हणजे अगदी जुनी दुखणं आहे. म्हणजे पण आता काय झालं की एक फरक लक्षात घ्या की पूर्वीच्या काळी कसं होतं की एखाद्या पाश्चात्य कादंबरीचं काही मी उचललं किंवा
एखाद्या कवीचं तिकडून आणलं तर ते टॅली करायला वेळ जायचा, म्हणजे उपलब्धता नव्हती. आता गुगलमुळे काय झालं आहे, म्हणजे इंटरनेटच्या काळामध्ये एक सुंदर अशी गोष्ट झाली की इतका अप्रोच वाढलेला आहे, म्हणजे ज्याला आपण जगाचं खेड्यात रूपांतरण होणे, ही जी काही एक जर्नलिझममधली एक म्हणजे हे आहे, वापरलं जातं की ग्लोबलायझेशन, एका खेड्यात रूपांतर होणं हे जे झालेलं आहे. याच्यामुळे आता आपल्याला माहीत आहे की अमेरिकेत काय लिहिलं गेलं आहे किंवा म्हणजे स्कॉलर आहेत की ज्यांना ते पटापट ॲक्सेस आहे, मिळतो. त्यामुळे आता शौर्यकर्म तसं कमी झालेलं आहे त्या अर्थाने कंटेंट. नाही तर पूर्वी कसं व्हायचं, म्हणजे आता इतकंच कशाला, म्हणजे कॅचर इन द राय आणि कोसलाच्या बाबतीत किती चर्चा झाली, म्हणजे आतूनच चर्चा झालेली आहे की कॅचर इन द रायचा नायक ती नायक. असं मुद्दा असा आहे की इन्स्पायरेशन जे आहे, आता चौर्यामध्ये प्रकार आहेत. म्हणजे आता जसं भीमसेन जोशींनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की मी माझ्या परंपरेतून आतूनच चोरलं. तर परंपरेतून आतूनच चोरणं वेगळं आणि कुणाला कॉपी करून आणणं आणि त्याचं थोडंसं रुपडं बदलून करणं वेगळं, किंवा जसच्या तसं तिकडचा सगळे उचलून इकडे आणणं, किंवा तिकडचा नायक उचलायचा आणि सदरा आपला महाराष्ट्रीयन घालायचा, असं करणं. ह्या चौर्यकर्माच्याच छोट्या 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 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रश्न असा आहे की लेखकाने असं का करावं, म्हणजे आपल्याकडे याचा अर्थ इन्स्पायरेशन असतं, लक्षात घ्या. म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की मूळ काहीच नाही आहे, कवितेत नाही, साहित्यात नाही, चित्रात ते मूळ नाहीच आहे. म्हणजे मूळ फार पूर्वी होऊन गेलेलं आहे. आता आपण रिप्लिका करतो आहोत, म्हणजे कोणताही नवा लेखक हा जुन्याचंच एक रिप्रोडक्शन करतो आहे. फक्त प्रश्न असा आहे की तो ज्या परंपरेतून घेतो आहे त्याला नव्याने कसं सजवतो आहे, त्याला स्वतःचं काही जोडतो आहे का. म्हणजे आता तुम्ही बघा की या गेल्या 10 वर्षात जे भाषिक संकर झालेला आहे मराठी भाषेत, मला असं वाटतं गेल्या 50-60 वर्षामध्ये असा संकर झाला नव्हता. म्हणजे तुम्ही जर मागे पाहिला 60-70च्या अगोदरपासून, की एका मोठ्या प्रमाणावर आपण भाषा संकराच्या एका व्ह्यूमध्ये उभे आहोत. म्हणजे गुजराती भाषा, म्हणजे बघा तुम्ही कॉन्व्हेंटची मुलं घरामध्ये हिंदी, इंग्रजी, मराठी असं मिक्स बोलतात. माझ्या मुलांना कॉन्व्हेंट असल्यामुळे त्यांना मराठीतले बरेचसे अर्थ कळतच नाहीत. त्या म्हणतात काय म्हणजे काय. म्हणजे मुद्दा असा आहे की आता त्यांची जी लँग्वेज आहे ती एक वेगळी लँग्वेज आहे आणि ती तुम्हाला स्वीकारायला लागेल आपल्याला संकर भाषा. तर या संकर भाषेचा फेसबुकवर लिहिणारे पोरं खूप सुंदर उपयोग करून घेत आहेत. अगदी काही मध्ये मुलींच्या कविता मी वाचल्यात किंवा काही नवीन मुलींच्या कवींच्या कविता वाचल्यात, इंटरेस्टिंग आहे. प्रश्न असा आहे की ते सगळं नीट निगुतीनं सांभाळून किती वर्ष पुढे नेतील, त्याला पुस्तक रूपात नीट कन्वर्ट करतील का, एका पुस्तकानंतर 2 वर्षांनी 4 वर्षांनी पुन्हा वेगळं काही देतील का, की एक च्यूस म्हणून आलं त्याचं मिळालं आणि संपलं. मी बरेच कवी पाहिलेत माझ्यासोबतचे की अतिशय वेगाने चमकलेत आणि लेखक पाहिलेले आहेत की नंतर ते आता शोधायला लागतात की रे हा कुठे सध्या काय करतो, का थांबतात. कारण पार्ट टाईम जॉबसारखं साहित्याकडे पाहणं, पार्ट टाईम जॉब असं नाही चालत. कुठलीही कला तुम्हाला पूर्ण वेळ ती साथी घेणार असते. तो जर दिला तर मग तुमचं सातत्य असतं. असे बरेच लेखक पाहिले की ज्याने 50, 60, 70 वर्ष, विनोद कुमार शुक्लासारखा एक मोठा लेखक बघा, कथा, कादंबरी, कवी सगळ्या क्षेत्रात अतिशय अप्रतिम काम केलं आहे. म्हणजे मला वाटतं भारतातला सर्वश्रेष्ठ लेखक म्हणावा असा लेखक. कोलटकरांचं उदाहरण बघ. निश्चितच मंगेश काळे सर, या एकंदरीत भागात साहित्य व्यवहार, कविता, त्याच्यासोबतच एक संपादक म्हणून आपली वेळोवेळी मांडणारी भूमिका, याच्याबद्दल आपले पंगे, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण या भागात जाणून घेतलंय. पुढच्या भागात आम्हाला तुमच्या कलाप्रेमाबद्दल जाणून घ्यायचे. या भागात इथंच थांबूयात. आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रंजक आणि कडक व्हिडिओज करता कडक लाथ या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर टॅप करायला विसरू नका, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील.